नमस्कार, वेके न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आपण ज्या क्षणाची वाट आतुरतेने पाहत होतो तो क्षण म्हणजे श्री नीलकंठेश्वर यात्रा महोत्सव 2025। श्री नीलकंठेश्वराची पालखी ही वेशीत आली आहे। या ठिकाणी भाविकांनी पालखीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे। या पालखी सोहळ्यासाठी पोलीस प्रशासनाने रोडवरील वाहनाची व्यवस्थित शिस्त लावली। आता पालखी वेशीतून किल्लारी पाटीकडे मार्गस्थ होत आहे। किल्लारी पाटी येथे फटाक्याच्या आतिषबाजीने पालखीचे स्वागत होत आहे। किल्लारी पाटी येथील मार्केटमधील सर्वच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे। आता किल्लारी पाटीवरून मोठ्या थाटामाटात पालखी ईश्वरढवाकडे रवाना होत आहे। ईश्वरढवाकडे जात असताना वाटेत तेरणा नदी लागते। या नदीमध्ये कितीही पाणी असेल तर भाविक मार्ग काढून पालखी नदीच्या पलीकडे नेतात। 10 किलोमीटरचा अंतर पार करून पालखी ईश्वरढव या ठिकाणी आली आहे। पालखी ईश्वरढव या ठिकाणी काय येते याचे रहस्य भाविकाकडून जाणून घेऊया। नीलकंठेश्वर महोत्सव 2025 आज या ठिकाणी सुरुवात होत आहे। या ठिकाणी नीलकंठेश्वराची पालखी ईश्वरढवावरती आलेली आहे आणि या ईश्वरढवाला भेटण्यासाठी येते। याचं कारण आपण आज काही किल्लारीतील नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल, तुमचं नाव सांगा? रामकृष्ण हरी, मी गोविंद काशीनाथ भोसले, ग्रामपंचायत सदस्य किल्लारी। आज यात्रा 2025 श्री नीलकंठेश्वराची या ठिकाणी आज राखी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच श्रावण कृष्ण पक्ष 1 या दिवशी मोठ्या थाटामाटामध्ये आपल्या किल्लारी गावठाणातून पालखी निघून या राजेगाव, एकुंडे आणि किल्लारी या 3 गावच्या शिवला असलेल्या ईश्वरढव या देवस्थान या ठिकाणी येऊन मानलं जात आहे की नीलकंठेश्वराचा थोरले भाऊ श्री ईश्वर यांची गुप्त भेट या ठिकाणी होते आणि या गुप्त भेटीच्या नंतर या ठिकाणी मंदिरामध्ये जुनेगाव किल्लारी या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा या मूर्तीची होते आणि यात्रेला या ठिकाणाहून प्रारंभ होतो। ईश्वरढव या ठिकाणी महाकाल मित्रमंडळ प्रसाद वाटप करत आहेत। या ठिकाणी मित्रमंडळाचे सदस्य माहिती सांगताना 2025 नीलकंठेश्वर महाउत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ईश्वरढव येथे भरपूर लोक आले आणि ईश्वरढवाचा मान असा आहे की दरवर्षी पालखी येते ईश्वराला भेटून नीलकंठेश्वराची पालखी नीलकंठेश्वर मंदिरात जाते। त्यानंतर महाकाल ग्रुपतर्फे 18 वर्ष झाले प्रथा चालू आहे प्रसाद वाटपाची आणि भरपूर लोक कमीत कमी 52 खेड्याचे लोक या किल्लारी नगरीमध्ये येतात। यापुढेही याच्यापेक्षा असे सगळ्यांचे आशीर्वाद किंवा महाराजांचे आशीर्वाद आणि ह्यापुढेही असंच आम्ही सहकार्य करू। ईश्वरढव पालखी जुनेगाव किल्लारी येथे श्री नीलकंठेश्वर मंदिरात आली। मंदिर कमिटीने मंदिराची सजावट अतिशय सुंदर प्रकारे केली आहे। पालखी मंदिरात आल्यावर मूर्ती स्थापना व महापूजा व आरती औसा तालुक्याचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आली व यात्रेस सुरुवात झाली। अशाच न्यूज पाहण्यासाठी वेके न्यूज चॅनलला सबस्क्राईब व बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।